लाल परीने केली हिरव्या रंगाची उलटी। 44 अंशाच्या कडक उन्हात प्रवाशांचे हाल झालेत। मेघनाथपूर फाट्याजवळ बस बंद पडली आणि सुमारे 60 प्रवाशांना चक्क रस्त्यावर टाटकळत थांबावं लागलं। दरवर्षी उन्हाळ्यात बस बंद पडणं हे नित्याचं झालं आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांचा हा विशेष रिपोर्ट। राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीनं पुन्हा एकदा प्रवाशांची परीक्षा घेतली आहे। मेघनाथपूर फाट्याजवळ सकाळी 11:30 वाजता MS06 AS 8837 क्रमांकाची बस अचानक बंद पडली। 44 डिग्री तापमानात ही बस अचानक गरम झाली आणि हिरव्या रंगाचा कूलंट बाहेर फेकून दिला। या बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी प्रवास करीत होते। त्यामध्ये विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि लग्न समारंभाला जाणारे नागरिक होते। प्रवाशांना चक्क रस्त्याच्या कडेला अर्धा तास ताटकळत थांबावं लागलं। अखेर दुसरी बस आल्यावर त्यांना परतवाडा येथे रवाना करण्यात आलं। दादा कुठून आले? अमरावती। गाडी कुठं फेल झाली? काय झालं गाडीला? गाडी एकाएकी बंद पडली। डिटेल नाही सांगू शकत आपण। ड्रायव्हर साहेब काय कुठून आले ताई? आम्ही अमरावतीला आलेलो आहे। काहीतरी गाडीला प्रॉब्लेम झाला त्याचा। तर किती वाजता बसले होते? किती वाजता झाली ही घटना? किती वेळापासून तुम्ही इथे उभे आहे? आता 15-20 मिनिट झाले। कुठून आले काकू? आम्ही अमरावतीवरून कुठं जात आहे? परत राहायला। किती वेळापासून उभे आहेत? 10-15 मिनिट झाले। दुसरी गाडी आली नाही का? नाही ना, आलीच नाही। पूर्ण झाडून गेला। कुठून कुठं येत आहे गाडी? कोणता टायमिंग आहे? अमरावती ते परत। काय गाडी नंबर? 8837। म्हणजे नेमका हे जे उन्हाळ्याचा दिवस आहे आणि जो 43-44चा तापमान आहे, याचा परिणाम होत आहे का गाड्यांवर? ते चालकाला माहीत आहे का? चालकाला विचारून घ्या गाडीच्या बाबतीत आपल्याला काही माहिती। म्हणजे हिटिंग झाली गाडी? कुठून आले? अमरावती। कुठं झाली फेल गाडी? कोणत्या स्पॉटवर? दुसरी गाडी यायला किती वेळ आहे सांगितलं का फोन करून? हो, फोन करून। कशामुळे? म्हणजे जे 43-44च्या टेम्परेचरच्यामुळे कूलंट फेकत आहे गाडी, म्हणजे हिटिंग प्रॉब्लेम प्रत्येक गाडीमध्ये होत आहे का? हिटिंग प्रॉब्लेम प्रत्येक गाडीमध्ये होता। या दिवसामध्ये काय प्रॉब्लेम होते तसं? हे उष्णता जास्त वाढली की? उष्णता जास्त वाढली की गाडी गरम वगैरे होते, इथं पडल्याकडे गाडी बंद पडली। आम्ही आता हे वाहतुकीची व्यवस्था करून देणार। गाडी येत आहे पाठीमागून। किती प्रवासी आहे गाडीत? गाडी अंदाजे आता प्रवासी 40-45। केव्हा येणार गाडी? येत आहे मागून गाडी। आम्ही अरेंजमेंट करून देऊन राहिलो, गाडी येत आहे मागून। उन्हाळ्यात वारंवार बस बंद पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। राज्य परिवहन महामंडळाने आता तरी ही लाल परी थांबवून इलेक्ट्रिक बसेस सुरू कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिक करीत आहेत। अमरावती ते परतवाडा मार्गावर जाणारी ही गाडी मेघनाथपूर फाट्याजवळ बंद पडली आहे। चालक काजे आणि परिचालक खान हे या गाडीवर होते। MS06 8837 नंबरची गाडी इथे बंद पडलेली आहे। लाल परीने हिरव्या रंगाची उलटी केलेली आहे असं चित्र बघायला मिळत आहे। उष्णतेचं वातावरण आहे आणि एकूणच अमरावती जिल्ह्याचं तापमान 44 पेक्षा जास्त वाढल्यामुळे आता हा फरक लाल परीवर दिसून येत आहे। लाल परीवर बसलेले 60 ते 70 प्रवासी जे आहेत ते इथे उभे आहेत आणि उन्हामध्ये गाड्यांची वाट बघत आहेत। यामध्ये विद्यार्थी, नोकरी करणारे सरकारी कर्मचारी, त्याचबरोबर विविध लग्न समारंभाला जाणारे नागरिक यामध्ये बसलेले होते। त्यांच्यासाठी दुसरी बस बोलून इथून यांना परतवाडा सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे। परंतु महामंडळ आणि राज्य परिवहन निगम यांनी आता या भंगार बसेसला बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। हे बस दररोज जे अंतर गाठतात, कित्येक चालकांची ही तक्रार आहे की कूलंट बाहेर फेकते आणि गाडी गरम होते आणि प्रवाशांना चे हाल होतात। मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती। प्रवाशांच्या जीवाशी खेळणं हे महामंडळाच्या बसेससाठी नवं राहिलेलं नाहीत, पण या कडक उन्हात जीवाची झळ सोसणारे हे सामान्य नागरिक यांचं काय? बस बंद पडणं ही एक तांत्रिक चूक नाही तर नियोजनाचा अभाव आहे। महामंडळाने आता तरी सजग होऊन इलेक्ट्रॉनिक बस सेवांचा विस्तार करावा, हाच या बातमीमागचा गंभीर सवाल।